जगाची मैत्रीत ह्या बंधन नाही नात्यांचे तरी बंध हे जन्मभराचे मैत्रीत ह्या जगण्याची रीत ही भारी दोस्तांना सावरणारी जोडणारी चाव्या का घेऊन जात नाहीत लोक यार. शी उघडय ना दार मग. सॉरी सॉरी तुम्ही तेच ना ते म्युझिक डिरेक्टर अनमोल कुमार. नाही पण तुम्ही पत्ता चुकलाय का? इट्स ओके यू आर स्टिल वेलकम. कैवल्य कारखानीस. हो तो इथेच राहतो पण आता नाही येतो घरी. सॉरी मी नंतर येतो. नाही हो थांबा ना. मैं इथेच गेलाय खाली भाजी इस्त्रीचे कपडे वगैरे आणायला. भाजी? हो भाजीच. तुम्ही या ना. काल भेटला मला कैवल्य. मला का वाटलं बिचारा एकटा राहत असेल. आता गर्लफ्रेंड बरोबर राहतो मला सांगायला नको. लग्न झालं का? काय? का जमत नाही आज. हा कोण? हे नाही का ते बघ ना म्युझिक डिरेक्टर अनमोल कुमार. त्यांनी नाही का टायटॅनिक वरन इन्स्पायर्ड एक गाणं बनवलं मराठीतलं सुपरहिट. ते ग रोज रात्री माझ्या स्वप्नात तू येतेस. बस म्हणजे यांनी टायटॅनिकला म्युझिक दिलंय. मला एक फोटो काढायचा. नाही यांनी टायटॅनिक वरन इन्स्पायर्ड म्युझिक दिलंय. करेक्ट. थँक्यू. हे घे मीनक तुझं आलं कोथिंबीर लिंबू मिरची आईस्क्रीम आणि हे इस्त्रीचे कपडे. अरे तू कशाला गेलास कैवल्य? मी आणलं असतं ना. एवढं काय त्याच्यात? तूच म्हणलीस मला घेऊन ये सगळं. काय हा? अरे हाय काय तू इथे कसं काय? सहज. बरं ही झाली ओळख. मला काय माहित लग्न झालंच नाही. मी आपलं बोलून टाकलं. हे नाही आमच्यात काहीच नाही. हा कैवल्य आलास का? तू कोथिंबीर आणि हया सॉरी पाणी देऊ का तुम्हाला? अरे वहिनी नको. सॉरी. मला वाटलं तुझं आणि हिचं लग्न ठरलंय. तू काय तो ट्रॅक सोडून काही विचारच करू शकत नाहीस का? अरे नाही हे बघ इथे कोणी दादा वहिनी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड काका काकू वगैरे नाहीये. आम्ही सगळे रूममेट्स आहोत आणि हा फ्लॅट शेअर करतो. दॅट्स इट. वी फ्रेंड्स. कैवल्य ते तुझं जॉकेट जरा घालून जाता. ए शर्ट मस्त आहे. थँक्स यार. हा चालला असता. नको शू. जॉकेट बोलला. आशू रूममेट. हा तू कसं काय इथे ते सांगा ती. कमाल आहे यार. आपलं प्रोफेशनली काही नाही झालं नो प्रॉब्लेम. मी मित्र म्हणून तुझ्या घरी नाही येऊ शकत. मी जाऊ का? नाही ये नाही ये. वेलकम. कैवल्य यार तू चहा. मी कसा कैवल्य बघितलाय बॉस. माज कोर कम्प्लीट माज. आणि यार इकडे तू भाजी बिजी आणतो यार. कैवल्य यार. बदलतात लोक असे नाही यार. 3 सुंदर मुलींबरोबर राहायला मिळत असेल ना मी पण भाजी आणेन. त्या सुंदर आहे ते खरं आहे पण त्या फक्त मैत्रिणी आहेत माझ्या. सो अरे यार इथेच चुकतं ना तुझं. हेच बोलतोय मी तुला.
कॉलेजमध्ये सगळ्या मुली तुझ्यावर मरून मरून शेवटी मला पटल्या. बाई तुला ती रिया आठवते? रिया 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 ती आपल्या कॉलेजला होती. ती एक मुलगी ना मला हो नाही बोलली. रे तिचा बाप इंडस्ट्रियलिस्ट होता ना. रिया मराठे. खतम खतम तीच. आवाज खूप छान होता तिचा. आणि दिसायला पण सुंदर होती यार. करेक्ट ट्रॅक आहे तुझा, सोडू नको अजिबात. आहे कॉन्टॅक्ट मध्ये आहे माझ्या. युकेला गेली यार लग्न विग्न करून. काय बोलणार आता? तू बोलणार त्याच्याशी? नाही मी फोन लावतो ना, तू बोल ना. नको यार. अरे बरं नको तर नको, मला तेवढा बोलायचा चान्स तिच्याशी. अरे अरे थांब यार, किती वाजले आता? हाय रिया, कशी आहेस? अरे या टाइमपास साठी नाही फोन केला यार. माझ्या समोर एक कोणतरी बसलाय, तू बोल त्याच्याशी. तू बघ ना, तू ओळखते का त्याला? मी 1 मिनिट आता स्पीकरवर टाकतो आता. ओके ओके. हाय रिया. काय वाल्या तू? ओ माय गॉड, आय डोंट बिलीव. आहेस कुठे तू? आहे इथेच आहे. बँड विंड असेल ना तुझा मोठा. मी तुझी पहिली प्लेबॅक सिंगर आहे ना. तू अल्बम केला होतास का? पोस्ट आठवतं का तुला? हा, पण आता सगळ्या चाली विसरलो मी रिया. मला आठवत. गेस व्हॉट, इथे मी कल्चरल प्रोग्राम केला आमच्या ऑफिस मध्ये. तिथे तुझं गाणं गायले मी. ऑनलाईन चेक कर यार. काय लाईक्स मिळालेत त्याला. तू आमचा हिरो होतास यार, सिरियसली. म्हणजे आता सांगायला हरकत नाही, पण काय झालं? आय हॅड अ बिग क्रश ऑन यू. रिया, मी ठेवतो फोन. अनमोलचं बिल वाढतंय. आपण बोलू नंतर कधीतरी. ओके या, बाय, टेक केअर. अरे बाबा, चालू असतात आपले इंटरनॅशनल कॉल. बाबा बोलायचं नाही यार. कैवल्य, तू खरंच इतका पॉप्युलर होतास? अब एवढ्या मुली मरायच्या तुझ्यावर? यार आपला कैवल्य. काय आता असतो एकेकाचा काळ. काय बोलतो केवल? आता पण मरतात की. तिने का नागावकरांची प्रगल्भा? काय म्हणलीस काय म्हणलीस ना? नाही, करेक्ट बोलते तू. बरोबर आहे. कैवल्यावर सगळ्या मुली मरायच्या. बिंदास्त बोल तू. आपला रॉकस्टार आहे कैवल्य. तू काय करतेस? मी बेसिकली आय एम अ डिझायनर. पण अजून व्हायची आहे मी मोठी डिझायनर. हा, म्हणजे लवकरच होईल. हो. कर दी ना यार छोटी बात, दुःखा दी मेरा दिल तुम लोग ने यार. काय यार कैवल्याचा म्युझिक व्हिडिओ येतोय. कोण करणार कॉस्ट्युम? कोण करणार? अरे तू करणार, नाही तर का मी करणार. कोण? मी प्रोड्यूस करणार. थँक्यू सो मच. अरे यार. आणि आमची निनल आहे ना, ती ऍक्टर आहे. हो, हो. आपण तिला पण घेऊया डान्स करायला. बन गई. टेन्शन घ्यायचं नाही. ऍटिट्यूड करेक्ट ठेवायचा. नाही म्हणायचं कुठल्या पण गोष्टीला. तुझा मित्र काय इथं मुक्काम करणार आहे का? नाही, तार वगैरे सगळे ठीक आहे. माझोरड आहे. जेवण बनवायचं का त्याचं आता? थांब जरा मिनल, थांब. आणि जेवढा बोलतो तेवढाच खातो वाटतं. 10 किलो भात करा एकट्यासाठी. ऐकू जाते गप्प. काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? बोल ना भाई. नाही काय नाही, मी आलोच एका मिनिटात. ऍना बोलली मला तू ऍक्ट्रेस आहे. हो, ऍक्ट्रेस आहे मी, पण मला डान्स नाही येत. नो प्रॉब्लेम यार. कराटे येतं. तू भेटायलाय मला एकदा ऑफिसला. हा ना? चलतेस का ग? रेश्मा एकटीच काम करते ना? मी आलेच. अरे यार नो प्रॉब्लेम यार, नो प्रॉब्लेम. अरे ऍना, ते नंबर तुझा. तुम्ही निघालायत का? नाही मी आहे. आहात ना? थांबा ना. ओके. चला. ओ प्रोटेक्शन. निनल, मला खरंच माहिती नाहीये तो जेवायला आलाय, राहायला आलाय का समाधी घ्यायला आलाय. मला काही आयडिया नाहीये. मग विचार ना त्याला. हा? विचार.
यार, काय हवंय त्याला? पिझ्झा हवाय, बर्गर हवाय, का झोपायला गादी हवी आहे? लय रईस आहे ना तो. त्याला कोणी खायला देणार नाही, कोणीही खायला देणार नाही तर 2 तास त्यावरनं बच्चन देत बसेल आपल्याला. मला काय त्याला खायला घालायची हौस नाहीये. तुमचं जे काय ना ते लवकर ठरवा आणि त्याला कटवा इकडनं. माझ्या लय डोक्यात जातोय तो आता. हाय, हॅलो. कुमार, अनमोल कुमार. साठे, सुजय राजन साठे. आओ. कुमार अँड सनशी म्युझिक कंपनी माहितीये का? आमची आहे. वाव. साठे अँड सन्सची हायटेक कंपनी माहिती आहे? ऑफकोर्स. ती आमची नाहीये. कसं आहे, आपण कुठल्या घरात बर्थ घ्यायचा हे आपण नाही ठरवत ना. असतं एकेकाचं गुड लक, नशीब. आपण कुठल्या घरात बर्थ घ्यायचा हे आपल्या हातात नसलं तरी आपल्या कामाने आपल्या घराचं नाव किती मोठं करायचं हे आपल्या हातात असतं. फिलॉसॉफी, व्हॉट अ फिलॉसॉफी. पण किती गोड आहे तो. मला ना खूप आवडला तो. कोण? इतका मोठा असून किती फ्रेंडली आहे तो. कोण? तो जो बाहेर बसलाय ना तो. कोण आहे तो? हे बघ, तो फ्लर्ट आहे. तुला कळत नाही का ग? कोणाशी पण बोलत बसते, बडबड बडबड. इडियट. कैवल्य, तो तुझा मित्र आहे. तू त्याला सांग. अनमोल कुमार असेल त्याच्या घरचा. अनमोल कुमार? तो अनमोल कुमार आहे. कैवल्य, तो अनमोल कुमार आहे. तो कशाला? अरे तो अनमोल कुमार आहे आपल्या घरी. अरे रात्री 2 ते 3 मोस्ट ऑफ त्याची गाणी असतात टीव्हीवर. ऐक ना, आज तो आपल्या घरातला पाहुणा आहे ना, काहीतरी स्पेशल बनवू का मी? काही स्पेशल वगैरे नाही. अगं बस. काय बोलतो कैवल्य तू? अरे सेलिब्रिटी घरी आलेत आपल्या. स्पेशल तो बनताय बॉस. ना ते गाणं आहे ना, ए दिल तुझा माझा झाला तू खिडकीत येऊन बघ ना. खिडकीत येऊन. हे सॉंग त्याचं आहे? नाव काय देऊ काय ठेवून? चोरलाय त्यांनी. पण हिट आहे ना. मीनल, तुला माहितीये का, ट्रेन मध्ये कॉलेजच्या मुली असतात ना, त्यांच्या सगळ्यांची रिंगटोन असते ही. एकीचा फोन वाजला की सगळ्याजणी बॅक चेक करतात. एकदम सुपर हिट. काय असू? दिल तुझा माझा झाला तू खिडकीत येऊन बघ ना. बघ ना. परिस्थिती अँड मनी बॉस तुम्हाला बदलवून टाकते. केके आहे ना, कैवल्य तुमचा, आम्ही त्याला केके म्हणायचो. ही वॉज द गाय. काय राहायचा साला. हा, माज, नुसता माज. 7 दिवसाला 7 वेगवेगळे बूट वापरायचे. फक्त ब्लॅक कॉफी प्यायचा. बाकी जॅकेट्स, ब्लेझर्स वगैरे तर विचारूच नको. लिनन, लेदर सगळं असायचं त्याच्याकडे. अरे मित्र ढापून घेऊन जायचे. 2-4 तर माझ्याकडे पण आहे. एक तर अजून वापरतोय मी. अच्छा, ते जॅकेट बघूनच मित्राची आठवण झाली का रे? तुझा पण मित्र आहे ना तो? समजावा त्याला. हे बघ, पैशाशिवाय ना या जगात काहीही होत नाही. माझ्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे टॅलेंट आहे. आता अजून काय पाहिजे यार? पैसा तर त्याच्या वडिलांकडेही खूप आहे रे. तो सोडून आलाय ते. तिथेच चुकतं ना तुमचं. हे बघ, मला ना लहानपणी चित्र काढायला आवडायची. पप्पा काय म्हणाला, म्युझिक कंपनीच्या ओनरचा मुलगा चित्र वगैरे काढणार नाही. पप्पा सांगायचा, भाजी विकणारा माणूस उद्या समजा कपडे विकायला लागला तर 30 रुपये किलो 30 रुपये किलो असं विकणार आणि मग लॉस होणार. भाजी विकणाऱ्याने भाजी विकायची, कपडे विकणाऱ्याने कपडे विकायचे. पप्पा बोलायचा आणि करेक्ट बोलायचा. आणि कसं आहे, बिझनेस जेव्हा उभा करायचा असतो ना, खूप मेहनत लागते. खूप. आता जर चाललाय एखादा बिझनेस तर त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं तर दुसरं काय करायचं मग? समजाव बाबा प्लीज. झालं ना तुझं? मी समजावतो त्याला. तू एक सांग, तुला चित्र काढायला आवडायचे ना खूप?
तू रंग आणि ब्रश मिस नाही करे करत? बोल, काय म्हणत होतास? ब्युटिफुल. भाई हे बोलतोय मी, हे करायचंय. अरे बाबा, बाई जेव्हा गायचे ना, लोक अशी पडायची, अशी ती रिया रडायची यार. ए कोण रे रिया? लय वेळा ऐकलं नाव तिचं. फोटो आहे का तिचा? अरे बघ ना भाई. वा 10 नंबर आहे रे. हे याचेच 10 फोटो काढून पाठवतो आता किंजलला. ठेवून दे. तिला पण वेळ लागेल. छानच. तो नागावकर वेडा होतो याची गाणी ऐकून, म्हणतो बास करा गोंधळ. अरे भाई हे तर काहीच नाही. एक दिवशी झाकीर भाईंचा शो होता. अख्खा शो हाऊसफुल यार, आम्हाला तिकीटच मिळेना. नेक्स्ट शो भाईंनी सगळी तिकीट विकत घेतली स्वतःच्या पैशाने. बास ना यार, तू इथे मित्र म्हणून आलायस ना, मग मित्रांना पैसा आणि स्टेटस यांनी काहीच फरक पडत नाही. सो पैशांची चर्चा बास. तो मुद्दाच नाही आहे ना. पण यार तेरे में है वो अंदर, उसको बाहर निकालो सिर्फ. यार तू उद्या काय जेवायचं, परवा काय जेवायचं, हे टेन्शन में बॉस 8-10 वर्ष गेले निघून. मग काय लग्न करणार, मग मुलं होणार, मग त्यांना कसं वाढवायचं म्हणून वाटेल ती कामं करणार. ती आज बस पैसा कमा, नंतर जे होते कर ना भाई. ती कैवल्य, पण तुला लग्नासाठी कोण मिळणार? तू आहेस ना. Oh my God, Caves, I love you. ऐक ना, मग तू माझ्यासाठी ते गाणं म्हणा. ते कुठलं रे ते? रोज रात्री माझ्या स्वप्नात तू येतेस हळूवार. ए दिल्लीचा याचा झाला, तू खिडकीत येऊन बघ ना. खिडकीत येऊन. तुला खिडकीतून बाहेर फेकून दे ना मी. क्या बात है यार, क्या बात है. मस्त टाइम पास करते तुम लोग. ये कितने साल तक करते रहोगे? हा म्हणजे किती वर्ष करणार असंच टाइमपास? यार हे लोक आहेत ना, लाईफ मध्ये कधी ना कधीतरी सेटल होणार. मग तू काय करणार त्याच्यानंतर? स्वाभिमान? नाही यार, स्वाभिमान वगैरे सगळं खोटं आहे. तेव्हाच जर पप्पांचे पैसे घेतले असतेस ना, तर ही वेळ नसती आली तुझ्यावर यार. आणि मी का बोलतोय हे सगळं तुला? कारण मला तुझ्याविषयी सिरियसली काहीतरी वाटतंय यार. आम्हाला वाटलं होतं कॉलेजमध्ये कैवल्य तो अभी रॉकस्टार बनेगा. भाई अभी भी कैवल्य भाई स्टारच आहे भाई. हो ना, कैवल्य आमचा स्टारच आहे. कैवल्य, तू म्हणाला होतास कोणाला सांगू नकोस, फक्त फ्रेंड्सना. पण आता हा फ्रेंडच आहे की आपला, सांगते याला. तुला माहितीये का, कैवल्यनी ना एक मोठी फिल्म साईन केली आत्ताच. हा हा हा. हो, काय नाव आहे? भन्नाट नाव आहे काहीतरी फिल्मचं. भन्नाट नाव आहे फिल्मचं. हो, आणि खूप गाणी आहेत फिल्म मध्ये. हो 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 ना सुजय? ऍक्च्युली म्युझिकल आहे. 15-20 गाणी आहेत. 2.5 तास गाणीच म्हणतात हिरो हिरोईन, डायलॉग बोलतच नाही. केवळ तू फिल्म साईन केली आणि मला नाही सांगितलं ना? तू असाच आहेस ना. स्टारच आहे आमचा कैवल्य. स्टार आहे, ही द स्टार. हो हो. ए बास, मी स्टार नाहीये आणि मी कुठलीही फिल्म साईन केलेली नाहीये. मला आधीच कळलं होतं बाई, नाही तर आपल्याकडे काम मागायला आलाच नसतास ना तू. लिसन गाईज, मी तुमच्या कैवल्याला एक ऑफर दिली आहे. प्रत्येक कॉम्पोजिशनचे 1 लाख रुपये.
एक लाख रुपये प्रत्येक कॉम्पोजिशन. कैवल्य यार, सगळ्या कार्टूनचे कॉस्ट्युम घालून मी वर्षभर नाचलो ना तरी सुद्धा 1 लाख रुपये मिळणार नाही मला. आई प्लीज यार, सोच एक बार इसके ऊपर. आणि नसेल काम करायचं नो प्रॉब्लेम यार, आपण तर मित्र आहेस तुझा. चला आई येतो. बाई बाई मीन टू बी. हा चल. तू का नाही म्हणतोयस? बावळटच का? हो ना भाई, तू का नाही बोलतोय? हो ना केवल. अरे हे बघ, आय अंडरस्टँड की तो बावळट आहे, इरिटेटिंग आहे, अरे पण तुझं काम तर होतंय ना. आणि यार प्लीज ना, आपण ना मस्त गाडी घेऊया आणि बॉम्ब फिरायला जाऊया. गोवा, लडाख, पॉंडिचेरी, बनारस सगळीकडे. मीनल, आधी पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, बीबिका मकबरा, सिंधुदुर्ग वगैरे बघू, मग नंतर पुढचं. मला ना आयफेल टॉवर बघायचंय, ते बघूयात ना आपण. गाडी आली की आपलं. तेच म्हणतोय मी, पश्चिम महाराष्ट्र. अरे काय पश्चिम महाराष्ट्र? ते काय आयफेल टॉवर काय पश्चिम महाराष्ट्र देऊ का? पॅरिसला जायला लागेल ना. मग पॅरिस पश्चिम महाराष्ट्र. तू काय पॅरिसला गाडी एक मिनिट. कैवल्य गाणी करणार नाही. तो नाही म्हणाला कारण त्या गाण्यांवर त्याचं नाही, अनमोल कुमारचं नाव लागणार आहे. $1 लाख बदल्यात ही ऑफर दिली आहे त्याने. कैवल्य, तुझा निर्णय अगदी योग्य आहे. डोंट वरी.